जिल्हा प्रशासनाच्या वतीने महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांची जयंती साजरी। महात्मा गांधी आणि भारताचे माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांची 2 ऑक्टोबरला जिल्हा प्रशासन आणि पोलीस खात्याच्या वतीने संयुक्तरित्या जयंती साजरी करण्यात आली। जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी 9 वाजता या निमित्त खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। या प्रसंगी राज्याचे अबकारी व जिल्ह्याचे पालकमंत्री सतीश जारकिहोळी, जिल्हाधिकारी एन जयराम, पोलीस आयुक्त भास्करराव, निवासी जिल्हाधिकारी डॉक्टर प्रवीण कुमार, जिल्हा पंचायतचे सीईओ दीपक चोळन, जिल्हा पोलीस प्रमुख रविकांते गौडा आदी उपस्थित होते। प्रारंभी पालकमंत्री सतीश जारकिहोळी यांनी महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेला हार घालून वंदन केले। त्यानंतर जिल्हाधिकारी एन जयराम, पोलीस आयुक्त भास्करराव, निवासी जिल्हाधिकारी डॉक्टर प्रवीण कुमार, जिल्हा पोलीस प्रमुख रविकांते गौडा आदींनी आरती करून फोटोवर पुष्पवृष्टी करून वंदन केले। यावेळी उपस्थितांनी शपथ घेऊन स्वच्छता अभियान यशस्वी करण्याचे ठरवले। यावेळी शपथ ग्रहण करताना राज्य नैतिक स्वातंत्र्यದ यावेळी पालकमंत्री सतीश जारकिहोळी आपले विचार मांडताना ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಅವರ ವಿಚಾರಗಳೇನಿತ್ತು ಅವ್ರು ಯಾಕೆ ಹೋದವರು ನಮ್ಮ ಜನ ಹಾಗಾಗಿ ಈ ವರ್ಷದಿಂದ ನಾವು ಸುಮಾರು 40 ಜನರ ಇಡೀ ರಾಜ್ಯದಲ್ಲಿ ಕಳಿಸ್ತಾ ಇದ್ದೀವಿ। ಹೋಗಿ ಅವರ ಸಂಪೂರ್ಣವಾದ ಮಾಹಿತಿಯನ್ನು ಬಿಡ್ತಾರೆ। ಪ್ರತಿ ವರ್ಷ ಅಲ್ಲಿ ಕಳಿಸುವಂಥ ಒಂದು ಯೋಜನೆ ಆಗ್ತದೆ ಮತ್ತು ನಾಳೆ ಕೂಡ ನಾನು ಗಾಂಧಿ ಅವರು ಅಭಯ್ ಪ್ರಸಾದ್ ಪೊಲೀಸ್ ಶಾಸಕ ಕೂಡ ನಾವು ಕೂಡ ಅಲ್ಲಿ ನಾವು ಸುಮಾರು 2 ದಿವಸ ಉಳಿರ್ತೀವಿ। ಅವರು 3 ದಿನಗಳವರೆಗೆ ನಮ್ಮ ಕಾರ್ಯಕರ್ತರು ಸಂಪೂರ್ಣವಾಗಿ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಅವ್ರ ಬಗ್ಗೆ ಅಧ್ಯಯನ ಮಾಡ್ತಾರೆ ಮತ್ತು ಇಲ್ಲ ಪ್ರಚಾರ ಮಾಡುವ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾರೆ। ಗಾಂಧಿ ಜಯಂತಿ ವರ್ಷ ಮಾಡುವಂಥ ಒಂದು ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಈ ಸಾರಿ ವಿಶೇಷವಾಗಿ ಸ್ವಚ್ಛತಾ ಆಂದೋಲನ ಸರ್ಕಾರ ಹಮ್ಮಿಕೊಂಡಿದೆ। ನಾವು ಕೂಡ ಗಾಂಧಿ ಜಯಂತಿಯಲ್ಲಿ ಸ್ವಚ್ಛತಾ ಆಂದೋಲನದ ಮುಖಾಂತರ ಚಾಲನೆ ಕೊಡ್ತೇವೆ। महात्मा गांधी जयंती निमित्त सरकारी व पोलीस अधिकारी स्वच्छता करताना भारतीय जनता पक्ष अल्पसंख्याक कमिटीच्या वतीने स्वच्छता अभियान। बेळगाव उत्तर विभाग भारतीय जनता पक्ष अल्पसंख्याक कमिटीच्या वतीने 2 ऑक्टोबर गांधी जयंती निमित्त स्वच्छता अभियान हाती घेण्यात आले। कित्तूर चन्नम्मा सर्कल पासून काकती वेसपर्यंतच्या रस्त्यावर स्वच्छता करण्यात आली। भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण भारत स्वच्छता करण्याचा आदेश दिला आहे। त्याचाच भाग म्हणून स्वच्छ भारत अभियान सुरू करण्यात आले आहे। यावेळी अल्पसंख्याक कमिटीचे राज्य मुख्य प्रधान कार्यदर्शी मुख्तार पठाण यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी भाग घेऊन या अभियानाला चालना दिली। यावेळी मुख्तार पठाण बोलताना ಭಾರತೀಯ ಜನತಾ ಪಕ್ಷ ಬೆಳಗಾವಿ ಜಿಲ್ಲೆಯ ಅಲ್ಪಸಂಖ್ಯಾತರ ಮೋರ್ಚಾ ವತಿಯಿಂದ ಮತ್ತು ಬೆಳಗಾವಿ ಉತ್ತರ ವಿಧಾನಸಭಾ ಕ್ಷೇತ್ರದ ಅಲ್ಪಸಂಖ್ಯಾತರ ಮೋರ್ಚಾ ವತಿಯಿಂದ ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ನಾವು ಗಾಂಧಿ ಜಯಂತಿಯ ನಿಮಿತ್ತವಾಗಿ ಮತ್ತು ನರೇಂದ್ರ ಮೋದಿಯವರ ಕರೆಯ ಮೇರೆಗೆ ಮತ್ತು ನಮ್ಮೆಲ್ಲರ ಕರ್ತವ್ಯವಾದಂತಹ ಸ್ವಚ್ಛ ಭಾರತ ನಿರ್ಮಾಣ ಮಾಡುವ ಒಂದು ದಿಶೆಯಲ್ಲಿ ನಾವು ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ಚೆನ್ನಮ್ಮ ಸರ್ಕಲ್ನಲ್ಲಿ ಈ ಒಂದು ವೃತ್ತದಿಂದ ಹಿಡಿದು ಕಾಕ್ತಿ ವೇಸಿನವರೆಗೆ ನಾವು ಸ್ವಚ್ಛತಾ ಅಭಿಯಾನವನ್ನು ಮಾಡಬೇಕಂತ ನಾವೆಲ್ಲರೂ ತೀರ್ಮಾನಿಸಿ ಇವತ್ತು ಆ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ಪ್ರಾರಂಭಿಸಿದ್ದೇವೆ। ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ಇವತ್ತು ಎಲ್ಲರ ನಮ್ಮ ಕಾರ್ಯಕರ್ತರೆಲ್ಲರೂ ಉತ್ಸುಕತೆಯಿಂದ ತಾವು ಭಾಗಿಯಾಗಿದ್ದಾರೆ ಮತ್ತು ಇದು ಅವರೆಲ್ಲರ ಧರ್ಮ ಅಂದರೆ ಕರ್ತವ್ಯ। ಯಾಕೆಂತಂದರೆ ನಮ್ಮ ಏರಿಯಾದಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಊರು, ನಮ್ಮ ಗಲ್ಲಿ, ನಮ್ಮ ಮನೆ ಎಲ್ಲವನ್ನು ನಾವು ಸ್ವಚ್ಛಗೊಳಿಸಿದರೆ ನಾವು ಸ್ವಚ್ಛ ಭಾರತವನ್ನು ನಿರ್ಮಾಣ ಮಾಡಬಹುದು। ಗಾಂಧೀಜಿಯವರ ಕನಸನ್ನು ನಾವು ನನಸು ಮಾಡಬಹುದು। ಅದು ನಮ್ಮೆಲ್ಲರ ಕರ್ತವ್ಯವಾಗಿರೋದ್ರಿಂದ ಆ ಕರ್ತವ್ಯವನ್ನು ನಾವು ಪಾಲನೆ ಮಾಡೋಕೆ ಇಲ್ಲಿ ಎಲ್ಲರೂ ಸೇರಿದ್ದೀವಿ ಅಂತ ನಾವು ಹೇಳಲು ಇಚ್ಛಿಸ್ತೀವಿ। केली विद्यापीठाच्या वतीने शहरात स्वच्छता जागृती फेरी। 2 ऑक्टोबर गांधी जयंती निमित्ताने केली विद्यापीठ, जैन मेडिकल कॉलेज, NSS आदी संस्थांच्या वतीने शहरात स्वच्छता जागृती फेरी काढण्यात आली। संभाजी चौकातून फेरीला प्रारंभ करण्यात आला। हातामध्ये फलक, बॅनर तसेच ग्रीन सिटी, क्लीन सिटी असे लिहिलेले बोर्ड हातामध्ये घेऊन मेडिकल विद्यार्थी तसेच NSSचे कार्यकर्ते, विद्यार्थिनी तसेच प्राध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते। शहराच्या विविध भागातून फिरून जात असताना एका चित्ररथावर महात्मा गांधींचे मोठे चित्र ठेवण्यात आले होते। या फेरीची सांगता जैन MCM कॉलेजच्या आवारात झाली। भारतीय जनता पक्षाच्या वतीने स्वच्छ भारत अभियानाला सुरुवात।
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत ही घोषणा करून 2 ऑक्टोबर गांधी जयंतीपासून संपूर्ण देशात हे अभियान सुरू करावे असे आवाहन केले आहे. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन शहरात आज ठिकठिकाणी स्वच्छता अभियानास प्रारंभ करण्यात आला. बेळगाव रेल्वे स्टेशन तसेच परिसर स्वच्छ करण्यासाठी खासदार सुरेश अंगडी, आमदार संजय पाटील यांनी प्रथम रेल्वे स्टेशनची पाहणी केली. यावेळी खासदार सुरेश अंगडी व आमदार संजय पाटील यांनी हातामध्ये झाडू घेऊन प्लॅटफॉर्म स्वच्छ केला. यावेळी अनिल बेनके, विकास कलगडी आदी कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी खासदार सुरेश अंगडी यांनी रेल्वे अधिकाऱ्यांशी चर्चा करून स्वच्छतेबाबत सूचना केल्या. खासदार सुरेश अंगडी स्वच्छ भारत अभियानाबद्दल बोलताना भाजपा नेते किरण जाधव यांच्या नेतृत्वाखाली स्वच्छ भारत अभियान हाती घेण्यात आले. संपूर्ण देशामध्ये महात्मा गांधी यांची जयंती स्वच्छता दिन म्हणून साजरी करण्यात येते. शहरात सुद्धा पंतप्रधान मोदी यांच्या आवाहनानुसार स्वच्छ भारत अभियान मोठ्या उत्साहात सुरू करण्यात आला. यावेळी किरण जाधव व त्यांच्या सहकार्यांनी हाती झाडू घेऊन परिसर स्वच्छ केला. यावेळी किरण जाधव बोलताना हे अभियान यशस्वी करण्यासाठी अनूप काटे व इतर कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. या स्वच्छ भारत अभियानामध्ये हम भी कुछ कम नहीं है हे महिलांनी दाखवून दिले. हातामध्ये झाडू घेऊन रेल्वे स्टेशन रोड व रेल्वे स्टेशन परिसर स्वच्छ केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला महिलांनी साथ देऊन या अभियानात मोठ्या संख्येने भाग घेतला होता. मध्यवर्ती बस स्थानकात KSRTC अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी हातामध्ये झाडू घेऊन परिसर स्वच्छ केला. KSRTC अधिकाऱ्यांनी यापुढेही बस स्थानकाची स्वच्छता ठेवावी अशी प्रवाशांनी इच्छा व्यक्त केली. यावेळी KSRTC अधिकारी बोलताना